तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. नाही, असं बोलून माझं मन तिळ तिळ तोडू नका तो. माझं चुकलंय, पण मला असं एकट्याला टाकू नका. मी निर्णय घेतलाय आणि नितीनला सुद्धा सांगितलंय लग्नाचा. नाही, त्याच्याशी लग्न आता कदापिही शक्य नाही. मी इथून सरळ पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि माझे सगळे गुन्हे कबूल करणार आहे. आणि आपली पार्टनरशिप आणि आपल्या कंपनीचं काय? वीणा सांभाळेल. सीमा, तुला काय वाटतं या अशा परिस्थितीत आपण काय करायला हवं? अगं अनु, मी तर पूर्ण ब्लँक आहे. मला काहीच सुचत नाही आहे. आता आपण काय करायला पाहिजे ग? तू काय विचार केलास? अगं बघ ना, म्हणजे वीणाताईला लग्नाच्या अगोदर नितीनचं खरं स्वरूप सांगायचं आपण ठरवलं होतं. ते तसंच घडलं, पण पुढे काय करायचं मलाही काहीच सुचत नाही आहे का सीमा. पण नितीन काय करेल असं वाटतंय तुला? नितीन काहीच करू शकत नाही, कारण ताईने त्याला लग्नासाठी स्पष्ट नकार दिला. अनु, मला असं वाटतंय की जर नितीनने सूड घेण्याच्या उद्देशाने आपल्या ताईचं काही बरं वाईट केलं तर? नाही सीमा, तो काही करूच शकत नाही. असं कसं बोलतेस? ज्या अर्थी त्याने आपल्याला किडनॅप केलं त्या अर्थी तो जिद्दीला पेटलाय. तो काही करू शकतो. नाही, तो असं काहीच करणार नाही. आणि मग सयाजी? सयाजी काही हालचाल करो अथवा न करो, पण त्याला अद्दल घडवण्याचं काम आपलं आहे, जे आपण करायचं. अगं पण नेमकं करायचं काय? अगं तेच तर सुचत नाहीये ग. अनु, अक्षय आपली काही मदत करू शकतो का ग? अक्षयने त्याच्या पद्धतीने सयाजी विरुद्ध ॲक्शन घेतली असेल किंवा तसा काही प्लॅन केला असेल. मग ठीक आहे, आपण काही न केलेलंच बरं आहे. आपण अक्षयचं ऐकूया. हाय सीमा. दादा, आपण कोण? अगं अनु, हा निशाचा दादा. निशाचा दादा? अहो, थँक्यू व्हेरी मच.
तुम्ही माझ्या मैत्रिणीला इतक्या मोठ्या संकटातनं वाचवलं. दादा तुम्ही इकडे कुठे? इथं मार्केटमध्ये आलेलो. निशा म्हणाली की तुम्ही इथे आलेले आहात म्हणून म्हटलं तुम्हाला एक भेटून आश्चर्याचा धक्का द्यावा. ग्रेट. दादा तुम्ही असं अचानक कुठेही येता, अगदी जादूगार असल्यासारखे. अगं ते माझं कामच आहे आणि आता मला या सर्वांची सवय पण झाली आहे. हो. आपण इथल्या रेस्टॉरंटमध्ये बसूया का? नको, मला जरा घाई आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक सांगायचं आहे, मला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. काय? अनु, सीमा, तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला जा आणि नितीन आणि सयाजी विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवा आणि त्यांनी तुम्हाला किडनॅप केलेलं वगैरे सांगा. दादा खरंच बरं झालं की तुम्ही हा मार्ग आम्हाला दाखवलात. आता इतका वेळ आम्हाला खरंच काहीच सुचत नव्हतं. काही अडचण आली तर मला फोन करून कळवा. बरं, येऊ मी? हो. ओके. आज तुम्हाला प्रत्यक्ष भेटून खरंच खूप आनंद झाला मला. म्हणजे इतके दिवस आपण नुसते एकमेकांशी फोनवरच बोलत होतो. प्रत्यक्ष भेटायला मिळालं, खूप बरं वाटलं. मलाही बरं वाटलं. बरं, मग काय आदेश आहे माझ्यासाठी? आदेश देणारे आम्ही कोण? आम्ही फक्त दिलेलं काम इमानीद्वारे काम पार पाडायचं. खरंच मला तुमची ही काम करण्याची पद्धतच मुळात खूप आवडते. म्हणजे कुठेही फारसा गाजावाजा न करता, कुठेही प्रकाशात न येता आपलं काम चोखपणे करत राहायचं. दॅट सिम्पली ग्रेट. सिम्पली ग्रेट वगैरे काही नाही हो. अहो नाही, पण खरंच तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं हे सगळं नेटवर्क चालवताना आणि मुळात ही अशी सगळी चित्रविचित्र कामं करून सुद्धा तुम्हाला त्या कामांची कुठेही घमेंड नाहीये, यातच तुमचा मोठेपणा आहे. थँक्स. बरं बोला, नवीन काय खबर आहे? सयाजीला लवकरात लवकर तुरुंगात पाठवण्याचा तुमचा विचार आहे. एम आय राईट? हो, पण मला अजून त्याच्या विरोधात तेवढे पुरावे मिळत नाहीयेत. आहेत, माझ्याकडे पुरावे आहेत. पटकन सांगा प्लीज. तुमच्या आईला किडनॅप सयाजीनेच केलेलं. अहो माझाही तोच अंदाज आहे आणि मी कितीतरी वेळा सयाजीला आणि माझ्या आईला हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. ॲक्सिडेंटही त्यानेच घडवून आणलेला. एक्झॅक्टली. तो ड्रायव्हर तर जागच्या जागी तिथे खलास झाला होता. पण काय करू, मला अजून त्याच्या विरोधात पाहिजे तेवढे पुरावे मिळत नाहीये. तो हे बघा, इतकी घाई करू नका. त्यासाठी आणखीन थोडे दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल. ठीक आहे. सीमाला किडनॅप करून ठेवलेल्या ठिकाणावरून मीच तिला आणलं. काय?
म्हणजे ते कामही तुम्हीच केलं. खरंच तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाहीये मला. तुम्ही आणखीन आभार म्हणून मला कोड्यात टाकू नका प्लीज. बरं मग आता मला सांगा मी काय करायला हवं? सध्या तरी काही हालचाल करू नका. मी तुम्हाला कळवतो नंतर काय करायचं ते. ठीक आहे. ओके, थँक्यू. येऊ मी. या. वहिनी, शेवटी काय ठरलं ग? वंस, कशाबद्दल बोलताय तुम्ही? वहिनी, वीणाच्या लग्नाशिवाय दुसरा कुठला विषय आहे का आपल्या घरात आता? वंस, आता तिनं बोलण्यासारखं काही ठेवलंय का? म्हणजे नितीन रावांशी लग्न करणार नाही असा तडकाफडकी निर्णय तिनं घेतलेलाच आहे. आता काय करू शकतो आपण? पण मी काय म्हणते तुला वहिनी, तिने जो निर्णय घेतलाय तो कदाचित बरोबर असेल, पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर काहीतरी चुकते एवढं नक्की. मला तर काही सुचेनासंच झालंय. मला एक सांग, भाऊचं काय मत आहे ह्याच्यावर? ते सुद्धा जे करायला नको होतं ते करून बसलेत. आता आणखी काय केलं त्याने? आता मी त्यांना सांगितलं होतं नितीन रावांना भेटायला जाऊ नका. बरं मग गेला? गेले ना. वहिनी, खरं म्हणजे भाऊने आता नितीनरावांना भेटायला जाणं योग्य नव्हतं, पण तरीसुद्धा बोलल्याशिवाय किंवा काही केल्याशिवाय कसं कळणार होतं ग आपल्याला? वंस मला सांगा, अशा विचित्र परिस्थितीत शांत मनाने बोलणे होऊ शकतात का? बरोबर आहे तुझं. सगळं वातावरण कसं ढवळून निघालंय. पुढे काय होणार आहे देवच जाणे. वहिनी, एक सांगू, काहीही भाकीत करणं योग्य ठरणार नाही, पण तरीसुद्धा पुढे जे काही होईल ते सगळं मंगलमय होईल एवढी मात्र आशा आपण नक्की करू शकतो. वंस, अहो किती दिवस अशी स्वप्नांची आशा बाळगत राहायचं? आज पूर्ण होतील, उद्या पूर्ण होत होतील असं म्हणत म्हणत आयुष्य संपायची वेळ आली आहे, पण घडत काहीच नाही आहे. असं बोलून कसं चालेल? नक्की चांगलं घडेल वहिनी. काही नाही, सगळं उलटच घडतंय. परिस्थिती अगदी बदलून गेली आहे हे मला मान्य आहे, पण अशा वेळेला वीणाने समजून घ्यायला हवं होतं ना. हो ना, पण ती अजिबात ऐकायलाच तयार नाहीये. नितीन रावांशी लग्न करणार नाही असंच म्हणते ती. मुलीच्या जातीने असं बोलणं बरं नाही. हो वंस, तुम्ही म्हणताय ते मान्य आहे, पण तिच्यासमोर काहीच उपाय उरलेला नाहीये ना. मग आता काय करायचं? आता तुम्हीच सांगा ना, अशा अवस्थेत तिनं काय करायला हवं? आपण वीणाशी बोलायला हवं. त्याचा काही उपयोग होईल असं मला नाही वाटत. मग किमान भाऊशी तरी बोलायला काय हरकत आहे? त्यांचं तर सरळ मत आहे. ते म्हणतात मी गरीब बिचारा म्हातारा म्हणून माझ्याशी वाटेल तसं वागणार असतील तर मी तसं काही सहन करणार नाही, असं काही बाई बोलत असतात बघा ते. भाऊ? हो ना, त्यांना त्यांच्या मित्राचा आधार आहे ना, म्हणून ते काहीही करू शकतील असं वाटतंय त्यांना. अगं, हा मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, असा विचार करून कसं चालेल? पण हे भाऊला समजावून कोण सांगणार? मी तर सांगून सांगून थकले, माझं तर डोकंच चालेना असं झालंय. वहिनी, काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. हं?
आई जगदंबे, यातून काहीतरी मार्ग काढ ग बाई. मनस्विनी सीमा चल चल आपण पोलीस स्टेशनला जाऊया. थांब. अगं पण का? अगं काय नाही, पण आता हा पण कशाला मध्ये येतोय? माझं ऐकशील? अनु, मला असं वाटतं की आपण आज पोलीस स्टेशनला जाऊ नये. अगं सीमा असं काय करतेस तू? ऐक माझं. हे बघ सीमा, त्या सयाजीला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, नाहीतर तोच आपल्या पाठीवर वार करायचा. अनु, मला तुझं म्हणणं पटतंय. अगं मग काय हरकत आहे आपण पोलीस स्टेशनला न जायला? अनु, माझ्या डोक्यात सारखा वीणाताईचा विचार येतोय, म्हणून मी असं बोलते. वीणाताईचा विचार केल्यामुळे म्हणजे मी नाही समजले. हे बघ, या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना क्रमवार लक्षात घे. म्हणजे अगं, निशा आपल्याशी खूप वाईट बोलायची आणि आपण तर तिच्याशी बोलणार पण नव्हतो. तिचा राग यायचा आपल्याला. हो, फक्त हो म्हणू नकोस, नीट विचार कर. आपण तिचा तिरस्कार करायचो. आपण तिच्याशी बोलणार नाही असं आपण ठरवलेलं. खरंय. म्हणजे मलाही तिची खूप चिड यायची आणि तिचं कधीही तोंड पाहू नये असंच मला वाटायचं. पण अनु, आज परिस्थिती वेगळी आहे ना. अगं पण निशा खरंच इतकी चांगली असेल असं स्वप्नातही विचार केला नव्हता मी. तिने आणि तिच्या दादाने आपली खूप मदत केली. खरंच त्या दोघा भावंडांचे किती उपकार मानावेत तेवढे थोडे आहेत. मग मला सांग, निशाच्या बाबतीत जर असं घडू शकतं तर दुसरं कोणाच्या बाबतीत असं घडू शकतं की नाही? मराठीत एक म्हण आहे, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. काय करावं काहीच सुचत नाही. फार बुडालो. माझं सगळं संपलंय. वीणा आली, रागाच्या भरात माझ्यावर हात उचलून गेली. तिचे बाबाही 4 मित्र सोबत घेऊन आले आणि त्यांनीही मला अगदी खडसावून सांगितलं. चारही बाजूनी माझी अगदी घुसमट झाली. मी चुकलो, खूप चुकलो. मला आता माझी चूक सुधारायला हवी. पोलीस स्टेशनला जाऊन मी सर्व गुन्हे कबूल करणार. पण पोलिसांनी विचारायला सुरुवात केली तर कुठेतरी सयाजीचं नाव येणार. पण मग सयाजीचं नाव घ्यायचं की नाही? नितीन,